नमस्कार. प्रश्न आमचा उत्तर तुमचं या कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ येथे आलेलो आहोत. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी चिखलहोळ गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तुम्हा सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे. पूर्ण कॉन्फिडन्सने उत्तर द्यायचंय. ज्याला येत असेल ना त्याने हात वरती करायचा, अजिबात घाबरायचं नाहीये. ठीक आहे? रेडी आहात ना तुम्ही? विचारू? तर तुमच्यासाठी सगळ्यात सोपा आणि पहिला प्रश्न आहे. आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? हा सांग दादा. उभा राहा. आपला भारत देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. ते साल कोणतं होतं? दुसरं कोणी येतंय कोणाला? हा सांग दीदी. 15 ऑगस्ट 1947 साली. तुझं नाव सांग. गुंजन मनोज मगर. गुंजनने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. गुंजनसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं गुंजन, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण कोणत्या तारखेला साजरी करतो? हा सांग दादा. 19 फेब्रुवारी. तुझं नाव सांग. सार्थक शरद लोखने. कितवीला जातोस? इयत्ता 4थी. सार्थक साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं सार्थक, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? येतंय कोणाला मुलींमध्ये? हा सांग दीदी. नरेंद्र मोदी. नाही. पहिले पंतप्रधान. प्रश्न परत ऐका. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हा सांग दीदी. पंडित जवाहरलाल नेहरू. तुझं नाव सांग एकदा जोरात. समीक्षा मनेज जोशी. कितवीला जातेस? 3. समीक्षासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं समीक्षा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण होत्या? माहितीये कुणाला? पहिल्या मुख्याध्यापिका हा दीदी. सावित्रीबाई फुले. तुझं नाव सांग. आस्था देशमुख. कितवीला जातेस? 4थी. आस्थासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं आस्था, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? खो खो. नाही. कबड्डी. थांबा. हा सांग दादा. क्रिकेट. नाही. कोको कोला. हा सांग दीदी. हॉकी. जोरात बोल. हॉकी. तुझं नाव सांग. आरोही. पूर्ण नाव? आरोही प्रीतम शिंदे. कितवीला जातेस? 2री. आरोहीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत? सांग, काय उत्तर सांगितलंस तू? द्रौपदी मुर्मू. तुझं नाव सांग. कार्तिक शांताराम जगताप. कितवीला जातोस? इयत्ता 2री. कार्तिक साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं कार्तिक, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? माहित नाही. हा सांग दादा. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली होती. त्यांचं नाव काय होतं पूर्ण? शिवराय शहाजी राजे भोसले. तुझं नाव सांग दादा. रोहित सचिन जाधव. कितवीला जातोस? 4थी.
रोहित दादासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. उभा राहा. बरं रोहित, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी गोदावरी आहे. अरे वा, रोहित साठी परत एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. एका वर्षात किती दिवस असतात? एका वर्षात 365 दिवस असतात. अरे वा. भारत देश कोणत्या खंडात येतो? हा, सांग दीदी. आशिया. जोरात बोल. आशिया. तुझं नाव सांग. प्रणिता कांतीलाल जगताप. कितवीला जातेस? एकता चौथी. प्रणितासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं प्रणिता, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. अरे वा, टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. बरं, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? आंबा. अरे वा. पुढचा प्रश्न आहे. आपण रोज सकाळी संविधान म्हणतो ना? म्हणतो की नाही? तर मग सांगा, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? 8 वरती. हा, सांग दादा. प्रश्न परत ऐका. संविधान दिवस कधी साजरा केला जातो? हा, सांग दीदी पुढे. 26 नोव्हेंबर. तुझं नाव सांग. समीक्षा मनोज जोशी. कितवीला जातेस? 3री. समीक्षासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं समीक्षा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. आपल्या भारताचे ब्रीद वाक्य कोणते? कोणाला येतंय का? आपल्या भारताचे ब्रीद वाक्य कोणते? येतंय कोणाला? ब्रीद वाक्य आपल्या भारताचे नाही माहिती? सत्यमेव जयते हे नाव ऐकलंय का? कुठे असतं ते? असतं ना? आपण सर्वांनी बघितलंय. मग ते काय? ब्रीद वाक्य आहे. काय ते? राहील मग लक्षात. काय आपल्या भारताचे ब्रीद वाक्य? बर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. उपदिशा किती व त्या कोणत्या? उपदिशा. इकडे पुढे हा, सांग दीदी. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. नाही, उपदिशा. उपदिशा. मी करायचं नाही. हा, सांग दादा. आग्नेय, नैऋत्य, वायू. नाही, थोडं चुकतंय. येतंय कुणाला अजून याचं उत्तर? हा, सांग दादा. 4. हा, कोणत्या? पूर्व, पश्चिम. नाही, त्या मुख्य दिशा आहे. उपदिशा. येताय कुणाला? हा, सांग दीदी. वायव्य, नैऋत्य. उच्चार चुकताय तुझे. हा, सांग दीदी. वायव्य, नैऋत्य, आग्नेय, ईशान्य. किती झाल्या? 4. तुझं नाव सांग जोरात. आस्था देशमुख. आस्थासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं आस्था, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती? येतंय याचं उत्तर कुणाला? आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती? माहितीये कुणाला?
कोणाला येत आहे? हा सांग दादा. भारत माझा देश आहे. नाही. आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती? नाही माहित कोणालाच? राष्ट्रध्वज हे नाव ऐकलंय? राष्ट्रगीत आपण रोज म्हणतो. राजमुद्रा काय ते आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. काय? जोरात बोला, आवाज नाही आला मला. काय राहील मग लक्षात? काय काय? राजध्वज, राष्ट्रगीत आणि राजमुद्रा. कोणती कोणती? राज्यगीत नाही, राष्ट्रगीत. काय? बर. आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? हा सांग दादा. आपल्या शाळेचे शालेय शिक्षण, जोरात बोल, त्याच्यात आवाज आला पाहिजे. आपल्या शाळेचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे. आपल्या शाळेचे नाही, महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे. तुझं नाव सांग. भूषण खैरनार. जोरात बोल, त्याच्यात. भूषण खैरनार. कितवीला जातोस? 4थी. भूषणसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं भूषण, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. एक दिवस व रात्र किती तासांची असते? खूप सोपा प्रश्न आहे. एक दिवस व रात्र किती तासांची असते? विचारणार नाही आम्ही. हा बोल दादा. 24. जोरात बोल. 24. तुझं नाव सांग. सार्थक शरद लोकने. कितवीला जातोस? 4थी. सार्थक साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं सार्थक, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. जोरात बोल, ऐकायला. नरेंद्र मोदी. अरे वा, याच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं दादा, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. पृथ्वीचा आकार कसा आहे? चेंडू सारखा गोल. अरे वा, टाळ्या वाजवा याच्यासाठी सर्वांनी. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. आपले मुख्य ऋतू किती व ते कोणते? वरती बोट करा. मुख्य ऋतू येते का आवाज मागे? हा सांग दीदी. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तुझं नाव सांग. प्रणिता कांतीलाल जगताप. प्रणितासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं प्रणिता, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपल्या भारताचे ध्वजगीत कोणते? विजयी विश्वती. असं पूर्ण वाक्यात. विजयी विश्वती तिरंगा प्यार. अरे वा, प्रणितासाठी परत एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं प्रणिता, तुझ्यासाठी आता शेवटचा प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते? महात्मा गांधी. अरे वा. मग तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. घड्याळात किती काटे असतात व त्यांची नावं काय? हा सांग दादा. 3 काटे राहता. हा उभा राहा, उभा राहा. नाव सांग. 3 काटे राहता. हा कोणते कोणते? एक मोठा. नाही, त्यांची नावं काय? येत आहे कोणाला? हा दादा इकडे. हा सांग दादा, किती काटे असतात? 3. कोणते कोणते? त्यांचे नाव काय? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा. तुझं नाव सांग जोरात. हरीश भूषण राव. कितवीला जातो? 3री. अरे वा, या दादाने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. जोरात टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. बरं दादा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. पिवळ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणतात? येलो. अरे वा, परत एकदा टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. बरं दादा, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न.
10 रुपयाला एक नोटबुक तर 5 नोटबुकांची किंमत किती? प्रश्न परत एक. 10 रुपयाला एक नोटबुक तर अशा 5 नोटबुकांची किंमत किती? 15. अरे वा, टाळ्या वाजवून सर्व माझ्यासाठी. अर्धा डझन म्हणजे किती? येते दादा? हा सांग. नाही. हा सांग दादा. 3 डझन. नाही. प्रश्न परत ऐका. अर्धा डझन म्हणजे किती? हा सांग दीदी. 1 डझन. नाही. अर्धा डझन म्हणजे किती? 2. नाही. हा सांग दीदी. बर चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. कॉमन उत्तर कोणीच द्यायचं नाहीये. बस. आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. मला कोणत्याही 5 फळांची नावे सांगा. हा सांग दादा. सांग ना, सांग. अरे फळांची नावं सांग. सांग ना. हा केळी, हा सफरचंद, हा चिकू, हा. सीताफळ. तुझं नाव सांग जोरात. लोकेश. पूर्ण नाव. लोकेश वासुदेव जाधव. कितवीला जातो? 1ली. लोकेश साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं लोकेश, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. उभा राहा, व्यवस्थित उभा राहा, तुला बक्षीस भेटणार आहे. तर तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. लाल रंगाला इंग्रजीत काय म्हणतात? हा सांग दादा. रेड. रेड. जोरात बोल. रेड. तुझं नाव सांग. राज दादाजी पवार. कितवीला जातोस? इयत्ता 4थी. राज साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. तुला पाढे येतात का? व्यवस्थित उभा राहा, तुला बक्षीस भेटणार आहे. बक्षीस. हा, तुला पाढे येतात का? व्यवस्थित उभा राहा, नाही तुला बक्षीस भेटणार नाही. असं आहे बाळा, पुढे ये. नीट उभा राहा, सरळ उभा राहा, पाय बाजूला करा रे तुम्ही. त्याला उभं करा. हा या इकडे. तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. तुला पाढे येतात का? किती पर्यंत येतात? 10. 10 पर्यंत येतात. मला 8चा पाढा म्हणून दाखव. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24. घाबरू नको, बोल, तुला येत आहे. 8 चौक 32, 8 पंच 40, 8 सक 48, 8 8 64, 8 साठी 8 7 64. नाही, चुकतंय. जागा का सोडली तुम्ही? तुमचा प्रश्न एकदम सोपा आहे. हा, आपण फटाके कोणत्या सणाला फोडतो?